नमस्कार. आवाज पुस्तकांचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, जिथे पुस्तकांना आवाज मिळतो. जर तुम्हाला विचारांना स्पर्श करणारी पुस्तकं ऐकायला आवडत असतील, तर ही यात्रा तुमच्यासाठीच आहे. आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं. प्रत्येक अंत हा नव्या प्रारंभाची सुरुवात असतो. या पुस्तकाचं नाव आहे अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. भाग 7. बदलत्या काळानुरूप बदल स्वीकारायला शिका. परिवर्तन हा निसर्गाचा असा नियम जो सर्वांना लागू होतो. जुन्यातून नव्याकडे ज्याला जायला जमतं तो स्पर्धेत टिकून राहतो. कधी काळी कबूतर घोडेस्वारामार्फत होणारा पत्रव्यवहार काळानुरूप बदलत गेला आणि संपर्काची नवनवीन साधने तयार होत गेली. जसं टेलिग्राम असेल, नंतर टेलिफोन असतील आणि आत्ताची स्मार्टफोन ईमेलद्वारे असतील. जशी संपर्काची साधने बदलली तशी धोरणे सुद्धा. जगातली 90% फोटो पेपर बनवणारी कंपनी कोडॅक ही होती, पण त्यांनी काळानुसार तंत्रज्ञानात होणारे बदल न स्वीकारता त्यांच्या धोरणावरच अडून बसली आणि काळाच्या बदलत्या प्रवाहात संपुष्टात आली. 30 ते 35 वर्षांपूर्वी जो काळ होता तो नक्कीच आज तसा राहिलेला नाही आणि आज जे बदल तंत्रज्ञान आपण अनुभवत आहेत ते पुढील 30 ते 35 वर्षानंतर नसणार आहे. वेळेप्रमाणे जे स्वतःमध्ये बदल घडवत जातील त्यांच्यासाठी येणारा भविष्यकाळ हा सुवर्ण असेल आणि ज्यांनी हे बदल स्वीकारण्यास टाळाटाळ केली ते इतिहासात सुद्धा कुठे नसतील. शिक्षण पद्धती, जीवनशैली, कार्यपद्धती या काळाप्रमाणे जशा जशा बदलतील त्या पद्धतीने आपण त्या परिस्थितीसाठी तयार असावं लागणार आहे. आजची पिढी ही वेगवान आहे. त्यांना सर्व गोष्टी तत्काळ हव्या आहेत. त्या पद्धतीने बदल घडत आहेत. हे बदल घडताना हे जग एका विशिष्ट पॅटर्नमध्ये फिरतंय याचा सारासार विचार आता आवर्जून करायलाच हवा. व्यवसाय असेल, नोकरी असेल, या बदलत्या काळाप्रमाणे निर्माण होतील आणि संपुष्टातही येतील. परंतु त्या महत्त्वाच्या बदलासाठी जो व्यक्ती सक्षम आणि क्षमता सिद्ध करणारा असेल त्यालाच नवीन आव्हान पेलण्याची जबाबदारी नियतीकडून मिळत राहील. नोकिया नावाच्या सर्वात लोकप्रिय मोबाईल बनवणाऱ्या कंपनीने मान्य केलं होतं त्यांची कुठल्याच बाबतीत कसलीच चूक नव्हती, पण ते काळाशी जुळवून घेण्यात सपशेल अपयशी ठरले. तर दुसरीकडे अनेक नवीन कंपन्यांनी काळाची दिशा ओळखून कार्यशैलीत बदल केले आणि त्या आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. येणारा काळ हा तंत्रशुद्ध असणार आहे. त्यामुळे आपण सध्या काय शिक्षण घेतो, त्या मार्गाने कसा विचार करतो हे ठरवणे खूप गरजेचे आहे. कारण आपल्याला आपलं कम्फर्ट झोन सुटत नाही आणि त्याचमुळे आपण निर्णय घेण्यास कचरत जातो. आपण सर्वप्रथम मनातून सवयीचं गुलाम होणं सोडून द्यायला हवं. जोपर्यंत आपण त्याच त्या चौकटीत अडकून पडू तोपर्यंत बदल स्वीकारणं आपल्याला सहज शक्य होणार नाही. आपल्या मनात जोपर्यंत काहीतरी करण्याची गरज व जिद्द निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला बदल काय असतो आणि तो कसा घडवायचा असतो याची जाणीव निश्चितच होणार नाही. येणाऱ्या भविष्यासाठी आपण आजच सराव सुरू करायला हवा. तेव्हाच आपण घडणारे बदल आत्मसात करून स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. महाभारतात जरासंध नावाचा एक बलशाली राजा होऊन गेला. मथुरेवर त्याने तब्बल शेकडो वेळा तरी आक्रमणे केली असतील. श्रीकृष्ण जरी शूरवीर होता तरीही आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी, राज्याचं अर्थचक्र सुरळीत राहण्यासाठी त्याने द्वारका उभी केली. या प्रसंगातून आपल्याला शिकायला काय मिळालं तर सतत त्याच त्या गोष्टी करण्यापेक्षा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रणनीतीमध्ये बदल करावे लागतात. त्या क्षणाला पळपुटा, भेदरट म्हणून जरी उपाध्या मिळाल्या तरी वेळेशी आपण संधान साधून बदल घडवले पाहिजेत. कारण लोक आपल्या आजच्या प्रयत्नांवर जरी हसले, टीका करत राहिले तरी नंतर येणाऱ्या यशाच्या जल्लोषात हीच लोक सामील होतात. पण हे कधी शक्य आहे जेव्हा आपण बदल मनापासून स्वीकारतो. पण हे कधी शक्य आहे जेव्हा आपण बदल मनापासून स्वीकारतो. कित्येकदा आपण हे बदल स्वीकारायला घाबरतो कारण आपल्याला चाकोरीबाहेर जगणं मान्य होत नसतं. त्यामुळे आपण स्पर्धेतून बाहेर फेकले जातो. पुरंदरच्या तहावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा अनेकांनी टीका टिप्पण्या केल्या, पण त्याच शिवरायांनी पुढच्या 10 वर्षांच्या काळात पुरंदरसहित 350 किल्ल्यांचं अभेद्य असं स्वराज्य उभं केलं. कदाचित महाराजांनी त्यावेळी तह न स्वीकारता सरदारकी स्वीकारली असती तर हे घडलंच नसतं.
परंतु महाराजांना त्यांच्या शक्तियुक्तीवर विश्वास होता आणि भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. याचाच परिणाम म्हणजे आपलं स्वराज्य. आपल्यालाही जर आयुष्यात यशाची चव चाखायची असेल तर आपण तडजोड आणि धोरणात वेळोवेळी बदल करायला हवे. वेळेसारखा बलवान या संपूर्ण ब्रह्मांडात कोणीच नाही. वेळ ही क्षणात काहीही बदलू शकते. त्यासाठी आपण क्षणोक्षणी स्वतःला सज्ज ठेवलंच पाहिजे. एक काळ होता जेव्हा नोकरी म्हटलं की शाश्वती असायची, पण जसजसा काळ बदलला तसतसं नोकरीमध्येही अनिश्चितता आली. कुठली तरी एखादी नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येते आणि तरुणांच्या हातातल्या नोकऱ्या क्षणात काढून घेतल्या जातात. मग हे तरुण कोण असतात? तर वेळेप्रमाणे अपग्रेड झालेले नसतात तेच. मोठमोठ्या कंपन्या या आज एका बटनावर त्यांची कामे सुरू ठेवतात. पण आपण हे तंत्रज्ञान शिकण्याची जिद्द दाखवत नाही. उलट त्यापेक्षा आपण कमी पगाराची का असेना नोकरी स्वीकारतो. एखादा उत्तम खाद्यपदार्थ बनवणारा व्यक्ती जर वेळेच्या हिशोबाने त्याच्या व्यवसायात बदल करत नाहीत, तर तो व्यावसायिक आजही तेवढाच ठराविक गल्ला कमवतो. आजकाल लोकांना प्रेझेंटेशन प्रचंड महत्वाचं असतं. आजकाल गुणवत्ता आणि परिणामासोबत सादरीकरणही गरजेचं ठरतं. त्यामुळे बदल ही काळाची गरज आहे, हे मनाशी पक्क करायला पाहिजे आणि त्या उद्दिष्टाने पावलेही उचलायला पाहिजे. बदलत्या काळासोबत बदललं की काय घडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेफ बेजॉस. एकदा एक लहानसा युवक जेफ बेझोस शिकागो शहरात एका पारंपरिक कुटुंबात जन्मला. लहानपणापासूनच त्याला तंत्रज्ञानातील गती आणि बदलत्या काळाची ओळख होती. एके दिवशी तो वाचनाच्या आवडीत गोड गुंतलेला असताना त्याच्या मनात एक विचार आला. सध्याच्या बाजारपेठेत काहीतरी नवीन करून दाखवायचे आहे. तयारीच्या काळात जेफने त्याच्या नवीन कल्पनांसाठी एक प्लॅन तयार केला. त्याने निर्णय घेतला की त्याने एक ऑनलाईन बुक स्टोअर सुरू करावे, जे लोकांना सहजपणे त्यांच्या आवडत्या पुस्तकांपर्यंत पोहोचवेल. त्यांचा हा विचार 1994 साली ॲमेझॉनच्या रूपात समोर आला. सुरुवातीला ॲमेझॉन हा एक साधा ऑनलाईन बुक स्टोअर होता, पण बेजोसने त्याच्या मनातील बदल आणि संधींचा उपयोग करून व्यवसायाचे स्वरूप बदलले. ॲमेझॉनच्या सुरुवातीच्या दिवसातच बेजोसने बदलत्या परिस्थितीला सामोरं जाताना नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची गरज ओळखली. इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे बेजोसने ऑनलाईन खरेदीच्या संधींचा फायदा घेतला. तथापि त्याने याच वेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली. ती म्हणजे ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि त्यांच्या अनुभवाची महत्त्वता. म्हणूनच बेजोसने ॲमेझॉनला एका मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केलं. आता बेजोसने फक्त बुकस्टोअरच नाही, तर विविध उत्पादनांची श्रेणी ॲमेझॉनमध्ये समाविष्ट केली. त्याने त्याच्या व्यावसायिक धोरणात बदल करून ॲमेझॉनला इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्र आणि खाद्यपदार्थ यासारख्या क्षेत्रांमध्ये पाय ठेवला. त्याच्या दृष्टिकोनातून बदलत्या काळाशी समायोजन करणे हे व्यवसायाच्या यशाचे मुख्य घटक होते. पण बेजोसचे कार्य इतक्यावर थांबले नाही. 2006 साली जेफने ॲमेझॉन वेब सर्व्हिस म्हणजेच AWS सुरू केली, जो क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातील एक नवीन क्षेत्र होता. AWSच्या सुरुवातीच्या दिवसात अनेक कंपन्यांनी या सेवेचा वापर करून आपले डेटा स्टोरेज, प्रोसेसिंग आणि विविध तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण केलेल्या. बेजोसने या नवकल्पनांचा उपयोग करून ॲमेझॉनला एक वेगळा आयाम दिला. जेफ बेझोसच्या कथेतील दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे ग्राहक केंद्रित दृष्टिकोन. ॲमेझॉनच्या सर्व सेवांमध्ये ग्राहकाच्या अनुभवाची उत्तमता साधण्याचा प्रयत्न केला. बेझोसने आपल्या ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि गरजांची अचूक माहिती घेतली. यामुळे ॲमेझॉनने ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांची विशिष्ट अशी मागणी पूर्ण केली. अखेर बदलत्या काळाच्या परिस्थितीशी समायोजित होण्यासाठी बेझोसने लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले. त्याने स्वामित्वाच्या वितरण केंद्राची निर्मिती केली आणि स्वतःच्या लॉजिस्टिक नेटवर्कला मजबूत केलं. कोविड-19 महामारीच्या काळात ॲमेझॉनने त्वरित प्रतिक्रिया दिली आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांना पूर्ण करण्यासाठी व्यवस्थेत बदल केले. या सर्व गोष्टींमुळे जेफ बेझोसने ॲमेझॉनला एक ग्लोबल लीडर बनवले. त्याची कथा बदलत्या काळाशी समायोजित होण्याचे आदर्श उदाहरण आहे. त्याने तंत्रज्ञान, ग्राहक केंद्रितता आणि व्यावसायिक कार्यप्रणालीत बदल करून व्यवसायात यश प्राप्त केले. जेफ बेझोसच्या
कथेने आपल्याला शिकवले आहे की बदलत्या काळाच्या गरजांनुसार बदलणे, नवकल्पनांना स्वीकारणे आणि आपली कार्यप्रणाली सुधारणे हे जीवनातील यशाचे महत्त्वाचे तत्व आहे. परिवर्तनावर श्रीकृष्णाच्या विचारांचे विस्तृत मंथन आपल्याला भगवद्गीतेत प्रामुख्याने सापडतं. त्याचाच काही भाग हा आपण खालीलप्रमाणे बघूयात, जेणेकरून आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. श्रीकृष्णाचे जीवन आणि त्यांचे उपदेश, विशेषतः भगवद्गीतेत, हे बदलाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विचार प्रदान करतात. परिवर्तनाच्या संदर्भात श्रीकृष्णाने दिलेले विचार हे अनेक अंगांनी अंतर्दृष्टी प्रदान करतात आणि जीवनातील विविध परिस्थितींशी जुळवून घेण्याचे मार्गदर्शन करतात. जीवनाच्या अनिवार्यतेचा स्वीकार. श्रीकृष्णाच्या विचारांत बदल हे जीवनाचे एक अपरिहार्य अंग आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने जीवनाच्या अस्थायित्वाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. या वचनात त्यांनी स्पष्ट केले आहे की आत्मा अनादी आणि अमर आहे, पण शरीर आणि जगातील सर्व गोष्टी या अस्थायी आहेत. याचा अर्थ बदल हा जीवनाचा नैसर्गिक भाग आहे आणि हे स्वीकारणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या या दृष्टिकोनामुळे आपल्याला जीवनातील अनिवार्य बदलांचा स्वीकार करणे आणि त्यांना साहजिक मानणे शिकवले जाते. कर्मयोगाचे महत्त्व. योग कर्मस्यु कौसल्यम या वचनाद्वारे श्रीकृष्णाने कर्मयोगाच्या महत्त्वाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की कार्यात कौशल्य ठेवणे आणि त्यात समर्पण करणे हे महत्त्वपूर्ण आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कार्याची पद्धत आणि तीव्रतेचा विचार करून कार्य करणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या या उपदेशाने कामाच्या यथार्थतामध्ये समर्पण आणि तत्वज्ञानाचा समावेश करून बदलांच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. आत्मसाक्षात्कार आणि मनोबल. श्रीकृष्णाच्या विचारानुसार आत्मसाक्षात्कार हा बदलांच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतो. सुखदुःखे समे कृत्वा याचा अर्थ म्हणजेच सुख आणि दुःखात समभाव ठेवणे. श्रीकृष्णाने मनाची स्थिरता आणि आत्मसाक्षात्काराची महत्त्वता व्यक्त केली आहे, ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सहजतेने स्वीकारता येते. हे विचार आपल्याला आत्ममूल्ये आणि मनोबल विकसित करण्याची प्रेरणा देतात, जे बदलत्या परिस्थितीमध्ये धैर्य राखण्यासाठी आवश्यक आहे. बदलांच्या प्रवाहात स्थिरता. श्रीकृष्णाच्या विचारांतून एक महत्त्वाचा संदेश हा आहे की बदलांच्या प्रवाहात स्थिरता राखणे आवश्यक आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असं सांगतात की देहधारक व्यक्तीला कधीच कार्य त्याग करणे शक्य नाही, पण त्याच्या कामाचे स्वरूप बदलू शकते. श्रीकृष्णाचे विचार दर्शवतात की जीवनाच्या बदलत्या परिस्थितीतून मार्गक्रमण करताना स्थिरता आणि नियंत्रण राखणे महत्त्वाचे आहे. श्रीकृष्णाच्या या विचारांद्वारे बदलाच्या विविध अंगांचा स्वीकार, कार्याची पद्धत आणि आत्मसाक्षात्काराची महत्त्वता याने स्पष्ट दृष्टिकोन प्रदान केले जातात. बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन जीवनातील अनिवार्य बदलांशी सकारात्मक आणि सुसंगत दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करते. श्रीकृष्णाचे उपदेश बदलाच्या परिस्थितीतील तत्वज्ञान आणि कार्यशक्तीचे महत्त्व दर्शवतात, ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सुसंगतपणे सामोरे जाणे शक्य होते. जीवनातील बदल अनिवार्य आहेत आणि त्यांना स्वीकारणे हे आपले काम आहे. बदलत्या काळाशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच प्रगतीपथावर पावले टाकण्याची तयारी. आपण कितीही स्थिर असू इच्छित असलो तरी बाह्य जगातील परिवर्तन नाकारता येणार नाही. याच कारणास्तव आपल्याला बदल स्वीकारण्याची कला शिकणे आवश्यक आहे. हे शिकलेले कौशल्य जीवनातील अनिश्चिततेसाठी एक मजबूत आधार प्रदान करते आणि आपल्याला नवा दृष्टिकोन आणि क्षमता विकसित करण्यास मदत करते. प्रत्येक बदलामुळे आपल्याला नवीन अनुभव, ज्ञान आणि संधी प्राप्त होते. म्हणूनच बदलाला तोंड द्या आणि त्याच्याशी जुळवून घ्या, कारण यामुळेच आपण जीवनाच्या विविध पैलूंचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकतो. बदल स्वीकारणे हे केवळ मानसिक दृढता दर्शवणारेच नाही, तर जीवनातील विकासाचे संकेतही आहे. ज्याने बदल स्वीकारले त्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या क्षितिजांची गाठ घेतली आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला बदलांना स्वीकारणे आणि त्यांच्यावर यशस्वीपणे मात करणे आवश्यक आहे. प्रत्येक बदल एक नवीन शीख, एक नवीन दृष्टिकोन देतो आणि आयुष्याच्या मार्गावर एक महत्त्वाचे पाऊल ठरतो. बदलाच्या या प्रवासात आपले मन आणि आत्मा
दृढ ठेवून त्यात सामोरे जाऊन आपण नवीन संधींचा लाभ घेऊ शकतो आणि आत्मविश्वासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. जर या आवाजाने तुम्हाला काही जाणवून दिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, हे शब्द मला कुठेतरी भिडले.